घरात कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम असला, की सगळ्यात पहिला एकच प्रश्न असतो, की खायला काय बनवायचं? जे लवकर होईल, सगळ्यांना आवडेल आणि जास्त मेस होणार नाही. पण पावभाजी म्हटलं, की सगळ्यांच्या डोळ्यांसमोर एकच असतं, की कचरा खूप होईल, खूप घाण होईल, खूप वेळ लागेल आणि मग कसं करायचं? पण मी जर म्हटलं, तुम्ही पावभाजी कुकरमध्ये बनवून तयार करू शकता आणि तेही अगदी अर्ध्या तासामध्ये, तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना. चला, आज मी तुम्हाला दाखवते. अगदी अर्ध्या तासामध्ये 10 ते 15 लोकांची पावभाजी तुम्ही आरामात बनवू शकता. त्यासाठी आहे ना, सगळ्यात आधी भाज्या आपल्याला घ्यायच्यात. तुम्हाला ज्याही भाज्या आवडतात ना, त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. पावभाजी एक अशी गोष्ट आहे ना, की याच्यामध्ये असं काही रिस्ट्रिक्शन नाही, की हे नाही टाकलं पाहिजे, ते नाही टाकलं पाहिजे. काय आवडतं ते सगळं घालायचं. मुलं आवडीने खातात आणि कोणाचा लहान मुलांचा बर्थडे वगैरे असेल ना, तर पावभाजी म्हणजे बेस्ट ऑप्शन मला तरी वाटतो. सगळ्यात आधी इथे मी शिमला मिर्च कट करून घेतली. माझ्याकडे पत्तागोबीसुद्धा होता. पत्तागोबी युजुअली टाकत नाहीत, पण माझ्याकडे होता. मी म्हटलं एवढासा राहिला त्याचं करायचंच काय, तर टाकून देऊयात म्हणून मी पत्तागोबीसुद्धा पावभाजीमध्ये ॲड केला होता. आपण नॉर्मली काय करतो पावभाजी करताना भाज्या वेगळ्या शिजवून घेतो. पत्ताकोबी बारीक चिरून घेतो. तो आधी तेलामध्ये भाजतो. त्यानंतर बीट म्हणजे मी जी भाजी बनवते पावभाजी, बीटसुद्धा मी वेगळंच शिजवून घेते. कारण बीट एकत्र टाकलं ना की सगळ्या भाज्यांना तो कलर वेगळाच येतो म्हणून. पण नाही, आज मी तुम्हाला दाखवेल ना एकाच एकाच कुकरमध्ये सगळं काही मस्तपैकी टाकायचं. इथे बघा मी बटाट्याचे साल काढून बटाटे चिरून घेतलेत. जेणेकरून जेव्हा मी स्मॅश करेल तर मला बटाटे वेगळे काढून साल काढून परत टाकायची गरज नाही पडणार. एकदाच तुम्ही कुकरला शिट्ट्या लावल्या ना की सगळं भारी काम होणार तुमचं. शिमला मिरची घेतलेली आहे, पत्तागोबी पण घेतलेला आहे. त्याचबरोबर भरपूर सारा वाटाणा टाकायचा. बीट इथे एक मी अख्खा बीट नाही घेतलेला, अर्धाच घेतलेला आहे. कारण मग अख्खा टाकला ना की कलर खूपच जास्त येतो. आणि फ्लॉवर होता माझ्याकडे, फ्लॉवरसुद्धा टाकलेला आहे. फ्लॉवरशिवाय तर पावभाजी होणच नाही. पाणी जितक्या भाज्या आहे ना तितकंच पाणी घालायचं. खूप जास्त पाणी घालत तर फसफसून पूर्ण बाहेर येईल. भरपूर वाटाणा घालायचा आणि मेन सिक्रेट म्हणजे जेव्हा आपण भाजी शिजवतोय ना तेव्हाच थोडासा पावभाजी मसाला घालायचा. जेणेकरून भाज्या आहे ना आळणी बनत नाहीत किंवा टेस्ट खूपच भारी येते. इथे मी जवळपास एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातला आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं आणि दणदणून बारीक मीडियम फ्लेमवरती, बारीक नाही खूपच, मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत बघायचंच नाही. आता 5 शिट्ट्या यायला मिनिमम 10 मिनटं लागतातच 10 मिनटं कोणाचाही कुठलाही कुकर असेल तरी. तेवढ्या वेळात आता काय करूयात आपण बाकीची तयारी करून घेऊयात. इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे किंवा थोडेसे मोठ्या साईजचे कांदे आहेत ते घेतलेत आणि चॉपरनेच त्याला बघा आपल्याला बारीक करायचं आहे. अतिशय बारीक झाला पाहिजे कांदा, कारण आपण याची प्युरी नाही बनवत आहे. जेव्हा तुम्ही कांदा टोमॅटोची प्युरी करून टाकता ना तेव्हा ती पावभाजी अगदीच ना गाळ होऊन जातो. म्हणजे अगदी हॉटेल किंवा स्ट्रीट साईड जी असते ना अशी थोडीशी दरदरीत तशी राहत नाही. ते पूर्णच मग तुमची ते भाजीचा रस्सा खाल्ल्यासारखं तुमची पावभाजी होऊन जाते. ग्रेव्ही जी होते ना तशी. त्यामुळं कांदा आहे ना इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. कांदा बारीक झाला ना त्याच्यामध्येच लगेचच टोमॅटोसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी गॅसवरती कढईसुद्धा चढवली आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे घालायचं तुम्ही घालू शकता. इथे मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की थोडंसं मी इथे बटरसुद्धा घातलेलं आहे, जेणेकरून टेस्ट छान येईल पावभाजीला. विदाऊट बटरची पावभाजी काय पावभाजी लागणार आहे. कांदा घालायचा आणि आता झाकण ठेवून ना कांद्याला छान गाळ होऊ द्यायचा. इथं बघा 3 ते 4 मिनटं मी कांदा इथं चांगला भाजून घेतला होता आणि त्यानंतर परत मिक्स करायचा आणि छान परतून घ्यायचा कांदा. कारण की आपण ग्रेव्ही नाही केली, एवढं लक्ष ठेवा. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, जेणेकरून ह्याची टेस्ट आहे ना डबलच होते. जेव्हा असा कांदा झाला की त्याच्यामध्ये लगेच घालून घ्यायचा टोमॅटोलाही छानपैकी ना परतून घ्यायचं. टोमॅटोही चॉपरमधनं काढलेला आहे, त्याच्यामुळं गाळ जास्त नाही झालेला आहे किंवा प्युरी नाही आहे. तुम्हाला टोमॅटोची प्युरी करायची असेल तर प्युरी करू शकता. अद्रक लसूण पेस्ट आवडत असेल तर तेही तुम्ही घालू शकता, पण मी स्किप केली होती. आणि जेव्हा आता कांदा टोमॅटोची प्युरी छान गाळ झाली की लगेचच सगळे मसाले घालून घ्यायचे. मेन म्हणजे आपला पावभाजी मसाला आणि तिखट तुमच्याप्रमाणे टाका, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं. त्यानंतर धने जिरे पावडर मी घातलेली आहे आणि बस इतकंच घालायचं. याच्यापेक्षा जास्त काही मसाले घालायचे अजिबातच गरज नाही आहे. छानपैकी आता ह्याला परतून घ्यायचं. जेवढे तुम्ही मसाले जास्त परतून घेणार ना तितकी पावभाजी तुमची भारी होणार. मसाले जर कच्चे राहिले ना तर कुठलीही भाजी असो त्याची चव अजिबात चांगली येत नाही. आणि मी खरं सांगते माझी पावभाजी इतकी छान झाली होती ना, सगळ्यांनीच कौतुक केलं. आणि म्हणजे पावभाजी इतकी सोपी होऊ शकेल हे त्यांना वाटतच नव्हतं घरच्याने, की इतक्या लवकर कशी काय पावभाजी होऊ शकते. आता इथे माझी ग्रेव्ही छान परतून होती तोपर्यंत इथे बघा कुकरच्या शिट्ट्याही झाल्या होत्या. 5 ते 6 शिट्ट्या मी घेतल्या, झाकण काढलं आणि स्मॅशर आहे, स्मॅशरने बघा असं त्याला दाबायचं, स्मॅश करायचं, जेणेकरून सगळं भाजीचा
गाळ आहे बघा. एकदम दिसते की नाही, एकदम हॉटेलमध्ये जशी मिळते दरदरीत तशीच. लगेचच याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती घालून घ्यायची. आता ह्याला छानपैकी दोन्ही पण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून पूर्ण एकजीव झालं पाहिजे. आपण मीठ अजूनही घातलेलं नाही आहे भाजीला, ना शिजताना घातलं आहे ना ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याला छान मिक्स करायचं आणि गॅसवरतीच ठेवायचं शिजायला, जेणेकरून दोन्ही ग्रेव्ही आणि ज्या भाज्या ते एकत्र होतील. वरून आता मीठ घालायचं. मीठ मी लास्टला का घातलं आहे, कारण की किती पातळ करणार आहे किती घट्ट करणार आहे यानुसार तुमचं मीठ डिपेंड होतं. तुम्ही आधीच घातलं तर मग खारट होईल, नाही तर मग आळणी. आता लास्टला तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही वरनं बटरमध्ये किंवा तेलामध्ये असं तिखट टाका आणि तेल गरम झाल्यानंतर, आणि मग ते वरनं असं तडका द्या. इतकी भारी टेस्ट लागते मी सांगू, म्हणजे एकदम अशी ना कोल्हापुरी स्टाईल पावभाजी लागते. आणि याला मिक्स करून छानपैकी 1-2 उकळी येऊ द्या. तुमची पावभाजी इथे तयार झालेली आहे. कुठलाही घरात छोटा मोठा कार्यक्रम असेल तर नक्की एकदा ही पावभाजी करून बघा. वरनं गार्निश करण्यासाठी कोथिंबीरीचा वापर करा आणि सर्व करताना मग कांदा कोथिंबीर छानपैकी पाव एकदम कडक करा. घरातले सगळे तुमचं कौतुक करणार याची मात्र गॅरंटी. अगदी अर्ध्या तासात बनवून तयार झालेली ही पावभाजी एकदा नक्की करून बघा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम द्या.